सोमवार आणि त्यानिमित्त सकाळपासूनच मंदिरांमध्ये भाविकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। राज्यभरात भाविक आपल्या जवळच्या मंदिरांमध्ये जाऊन शिवशंकराचं शंभूचं दर्शन घेत आहेत, शिवलिंगाची पूजा करतायत आणि हर हर महादेव ओम नमः शिवायचा जयघोष घुमू लागला। हा शेवटचा श्रावणी सोमवार आणि त्यामुळेच दर्शनासाठी दर्शनार्थींची गर्दी ही आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात। महाराष्ट्रामधला हा श्रावणी सोमवार आणि श्रावणातला हा शेवटचा सोमवार असल्यानं गर्दी आणखीनच पाहायला मिळते। आणि औंढा नागनाथ इथनं आपण दृश्य बघतोय, औंढा नागनाथकडे दर्शनार्थींची गर्दी जी आहे ती वाढताना पाहायला मिळते। अधिक माहिती घेणार आहोत जुई जाधव आणि प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। सध्या आपण बघतोय हा जो श्रावणी सोमवार आहे तो या अर्थातच श्रावणातला शेवटचा आहे आणि त्यामुळेच भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। सगळ्यात आधी प्रांजल तुमच्याकडे येते, काय सध्याची तिथली स्थिती आहे? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर स्वातंत्र्य दिन आणि त्यानंतर शनिवार रविवार सलगच्या सुट्ट्या आलेल्या होत्या आणि त्यातच हा श्रावणी सोमवार। त्यानिमित्ताने आपण जर बघितलं तर पर्यटन स्थळ असेल यासोबतच धार्मिक स्थळांवरती मोठी गर्दी ही बघायला मिळते। तर आज आपण जर बघितलं तर त्र्यंबकेश्वरमधील खरं ही दृश्य आहेत। 23 ऑगस्टला श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आहेत आणि त्यापूर्वीचा आजचा शेवटचा श्रावणी सोमवार आहेत। आणि आपण समोर जर बघितलं तर अगदी पहाटेपासूनच अशा प्रकारे त्र्यंबकेश्वरमध्ये हजारो भाविक जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि महादेव ते दर्शन घेत आहेत। आपण समोर बघितलं तर ही रांग जी आहे ती दर्शन रांग देखील दूरवर अशी जाऊन पोहोचलेली आहेत। यासोबतच उजव्या बाजूला आपण त्र्यंबकेश्वर मंदिराचं जे मुख्य द्वार आहे उत्तर महाद्वार, त्या द्वाराला देखील आपण बघितलं तर आकर्षक अशी विद्युत रोषणाई ही करण्यात आलेली आहे। इतर दिवशी देखील श्रावणामध्ये पूजा ही पार पडत असते, मात्र सोमवारी करता शिवलिंगाची पूजा ही केली जाते। सायंकाळी पालखी देखील काढली जाते आणि भाविक देखील आज उपवास देखील जो आहे तो दिवसभर खरं तर उपवास हे देखील पाळत असतात। समोर आपण जर बघितलं तर काही भाविक देखील आहेत, त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। मावशी, कुठून आले तुम्ही? कुठून आले? ओके, दर्शन झालंय? नाही, दर्शन नाही झालं। कधी आले? आता आलो आम्ही, आता आले रात्री बसून आता आमची रूम मधून आलो इकडं। बरं बरं बरं, काय प्रार्थना आहे यंदा त्र्यंबक राजाकडे? काय प्रार्थना बघायची? कुठून आले तुम्ही? सांगडे पनवेल। पनवेलहून आले, झालं का दर्शन? नाही, गर्दी आहे। आपण बघत आहोत की पहाटेपासूनच लोक आलेले आहेत, दर्शन हे होत नाहीयेत असं देखील ते सांगतायत। एकंदरीतच बघितलं तर लाखो भाविक गेल्या 3 दिवसामध्ये दाखल झालेले होते आणि आज देखील आपण बघत आहोत की त्र्यंबकमध्ये गर्दी ही दिसून येते। दिवसभर खरं भाविकांची अशीच रेलचेल बघायला मिळणार आहे। नक्कीच प्रांजल, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। आपण आता थेट जुई जाधवीच्याकडे जाणार आहोत। मुंबईतल्या बाबुलनाथ मंदिरात सध्या जुई आहे। जुई, बाबुलनाथ मंदिरात सुद्धा दर्शनार्थींची बरीच गर्दी झाली असेल? अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की आज श्रावणातला शेवटचा सोमवार आहे, शेवटचा श्रावणी सोमवार आहे आणि त्यानिमित्त मुंबईच्या प्रसिद्ध अशा बाबुलनाथ मंदिरामध्ये देखील आपण गर्दी पाहतोय। खरं तर पहाटेपासूनच बाबुलनाथमध्ये ही गर्दी होण्यास सुरुवात होते, परंतु मुंबईमध्ये गेल्या सलग 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय, त्याचा फटका कुठेतरी या गर्दीवर देखील पाहायला मिळतोय। कारण का एकदम हळूहळू नागरिक इथे येत आहेत। जसा जसा पाऊस ओसरतोय, जसा जसा पाऊस कमी होतोय तसं तसं नागरिक घराबाहेर पडून इथे बाबुलनाथ मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत आहेत। खरं तर बाबुलनाथ मंदिर हे मुंबईतलं प्रसिद्ध मंदिर आहे शंकराचं आणि त्यामुळे बाबुलनाथ मंदिरामध्ये श्रावणी सोमवार असेल, शनिवार असेल, भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। रांगाच्या रांगा लागतात बाबुलनाथ मंदिराच्या बाहेरपर्यंत देखील 2-3 मीटर इतक्या। मात्र ही गर्दी आज कुठेतरी आपल्याला कमी पाहायला मिळते। त्याचं कारण म्हणजे पाऊस। मुंबईमध्ये जसा मी उल्लेख केला की पाऊस सलग गेल्या 3 दिवसांपासून पडतोय, त्यामुळे नागरिक जसा जसा पाऊस ओसरतोय तसं तसं इथे दर्शन घेण्यासाठी येत आहेत। परंतु येत आहेत जरूर बाबुलनाथमध्ये दर्शन घेण्यासाठी। अनेक जण मुंबईच्या बाहेर देखील गेले आहेत सलग सुट्टी असल्यामुळे। त्यामुळे जरी इथे गर्दी कमी दिसत असली तरी भक्तीचं वातावरण या संपूर्ण बाबुलनाथ मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। प्रज्ञा, नक्कीच तर आपण बघतोय की बाबुलनाथ मंदिरामध्ये पण प्रचंड गर्दी आहे। तसंच त्र्यंबकेश्वरमध्ये तर आपल्याला पाहायला मिळते की 12 महिने गर्दी असते आणि आज तर श्रावणी सोमवार आणि तोही शेवटचा, त्यामुळे अर्थातच भाविकांची प्रचंड गर्दी ही या काळामध्ये राहणार। तुर्तास धन्यवाद या दोघांचे या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।